श्रीगोंद्याच्या राजकारणात आमदार विक्रम पाचपुते व इतर विरोधक असे दोन गट. सर्व कार्यकर्ते नेते त्यात विभागलेत. इथं निवडणूक कुठलीही असो, पाचपुते विरोधात इतर सर्व अशीच पाहायला मिळते आणि त्याचा फायदा नेहमीच पाचपुतेंना होताना दिसतो. पाचपुतेंना विरोध करायचा म्हणून नगर परिषदेला महाविकास आघाडीचा 1 व महायुतीचे 3 पॅनल झाले. सगळ्यांनीच आपापले गणित लावून उमेदवार जाहीर केले. गेल्या 8 दिवसापासून चाललेल्या बैठकांनी अधिकच जोर धरलाय. तसा सस्पेन्सही वाढू लागलाय. अध्यक्षपदासाठी कट्टर विरोधक असणाऱ्या पाचपुते व इतर सर्व गटांच्या उमेदवारी जाहीर झाल्यात. महाविकास आघाडीने एकत्र लढावे यासाठी खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंद्यात बैठकांवर बैठका घेतल्या. तर दुसरीकडे श्रीगोंद्यात न येताच सुजय विखेंनी भाजपच्या उमेदवाराची उत्सुकता वाढवली आणि पाचपुते विरोधात इतर सर्व अशी मतांची बेरीज येथे सुरू झाली. याबाबत नेमकं काय चाललंय श्रीगोंद्यात, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. लोकसभेला श्रीगोंद्यातील सर्व नेत्यांनी सुजय विखेंना पाठिंबा दिल्याचे दर्शवलं, परंतु प्रत्यक्षात काम मात्र निलेश लंकेंचं केलं आणि त्याची मोठी किंमत त्यांना विधानसभेला मोजावी लागली. मागील काही दिवसात या सर्व नेत्यांनी युतीतील अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आणि या निमित्तानं भाजपची साम दाम दंड भेद ही नीती सुरू झाली. पक्षप्रवेशाच्या दिवशीच रस्ता उद्घाटनावरून उफाळून आलेला वाद सर्व श्रीगोंदेकरांना श्रुत आहे. नागवडे, जगताप, सेलार फक्त पाचपुतेंना हरवण्यासाठीच सत्तेत येण्याचा खाटाटोप करतात हे कुठल्या ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही. त्यात पाचपुतेंना विखेंची साथ. त्यामुळे विखेंनाही विरोध करायचा, त्यासाठी लंकेंशी जवळीक करून विखेंनाही नडायची तयारी या नेत्यांनी अनेक वेळा दाखवली. हे सर्व सत्तेतील पक्षात आल्याने फरक पडणार नाही हे पाचपुतेंनी ओळखलेलं. विखे आणि पाचपुते हे एकाच नाण्याच्या 2 बाजू. आता प्रभारी म्हणून सुजय विखेंची श्रीगोंद्यात एंट्री होणार हे लंकेंना ठाऊक. त्यामुळे लंकेंनी श्रीगोंद्यात येऊन अनेक बैठका घेतल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी चेहराच नसल्याच्या चर्चा शहरात रंगत असतानाच युतीतील शिंदे गट व अजित पवार गटाशी बोलणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु ही बोलणी देखील जागा वाटपातून फिसकटल्याच्या चर्चा युतीतील नेत्यांनी माध्यमांशी बोलताना दिल्या. आघाडीत ठाकरे गट व काँग्रेस यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे शरद पवार गटाने अध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केला. तर दुसरीकडे सर्व नेते विरोधात असणाऱ्या पाचपुतेंना विखेंनी श्रीगोंद्यात न येता मदत केल्याची चर्चा आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अध्यक्षपदासाठी शेवटपर्यंत सस्पेन्स राखून ठेवला, तर ऐन वेळेस पक्षाकडून सुनीता खेतमाळीस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आपली भाऊजाई इंद्रायणी पाचपुते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जनमताच्या कौलात इंद्रायणी पाचपुते हे नाव आघाडीवर असल्यामुळे अजूनही शेवटपर्यंत विखे पाचपुते ही जोडगोळी नेमका कोणता डाव खेळणार हे विरोधकांना पेचात टाकणारं ठरणार आहे. पवार गटाकडून जाहीर केलेली उमेदवारी फक्त एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर शिंदे गटाचं नेतृत्व मनोहर पोटे यांनी हातात घेतलं असून अध्यक्षपदासाठी पत्नी शुभांगी पोटे यांच्यासाठी मोठी फिल्डिंग लावली. प्रचार प्रसार या माध्यमातून ते मतदारांच्या दररोज गाठीभेटी घेत आहेत. आतापर्यंत पाचपुते विरोधात इतर सर्व अशी दिसणारी ही निवडणूक आता पाचपुते विरोधात पोटे या वळणावर येऊन ठेपली आहे. शिंदे गटाचा स्वतंत्र पॅनल उभा करून मनोहर पोटेंनी सर्वांनाच धक्का दिलाय, तर दुसरीकडे आमदार पाचपुते यांनी जे नाव जाहीर केले ते ऐकून श्रीगोंद्यात राजकीय भूकंप झाला. शुभांगी पोटे यांच्या मागे केवळ शिवसेना पक्षाची ताकद नाही, तर त्यांच्या मागे नगराध्यक्ष पदाचा अनुभव, मराठा मतदारांची साथ असल्याची भावना शहरातील नागरिक बोलून दाखवत आहेत. पाचपुतेंनी ज्या सुनीता खेतमाळीस यांच्या नावाचा उल्लेख केला त्या स्वर्गीय संतोष खेतमाळीस यांच्या पत्नी आहेत. त्या राजकारणापासून अलिप्त असलेल्या सामान्य गृहिणी, सामान्य घरातील, त्यामुळे साहजिकच सहानुभूती व सर्वसामान्यातील लेख शहराचा कारभार पाहणार अशा चर्चा शहरात सुरू आहेत. तर दुसरं नाव इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते. त्या सुशिक्षित, राजकीय घराण्याचा वारसा, यामुळे शहरातील विकास अगदी चोख बजावतील. शिवाय सासरे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे मार्गदर्शन व धीर आमदार विक्रम पाचपुते यांची साथ मिळेल. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास झपाट्याने होईल अशाही चर्चा श्रीगोंद्यात रंगतायत. जिल्ह्याच्या राजकारणातील वजनदार विखे कुटुंबाचं पाठबळ व मतदारसंघात पाचपुतेंचा हक्कांचा वोटर या राजकीय समीकरणामुळे इंद्रायणी पाचपुतेंच्या उमेदवारीमुळे विरोधकांना एक मोठी
आणि सशक्त लढत द्यावी लागणार असं सध्या तरी दिसतंय. एकंदरीत पाहता भाजपच्या बाजूने विकास कामांचा अनुभव, शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता आणि मजबूत राजकीय पाठबळ ही तीनही महत्वाची कारणं प्रभावीपणे उभी आहेत. श्रीगोंदा शहराच्या विकासाची धुरा पुन्हा पाचपुतेंच्या हाती देण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसते. यामुळेच निवडणुकीच्या निकालात त्यांचं पारडं निश्चितच जड राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. श्रीगोंदेकरांना विकासाची नवी पहाट दाखवण्याची संधी पाचपुतेंना मिळते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खासदार निलेश लंके यांना सर्वसामान्य घरातील चेहरा म्हणून नगर दक्षिणच्या जनतेने निवडून दिलं. या गोष्टीला वर्ष होत आलं. जे सर्वसामान्यांचे फोन उचलणारे नेते आता फोन उचलत नाहीत, वाढदिवसाला जात नाहीत, शिवाय वर्षभरात आंदोलन सोडून कुठलंही विकास काम केलं नाही अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. त्यांच्या समर्थकांमधून 1 वर्षातच नाराजीचा सूर दिसला. त्यात खासदार म्हणून श्रीगोंद्यात महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याची जबाबदारी देखील लंकेंना पार पाडता आली नाही. बरेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले. लोकसभेचा वचपा सुजय विखेंनी विधानसभेला काढलाच, पण आता नगर परिषदेला सुद्धा पाचपुतेंना बळ देऊन पडद्यामागील हिरो होण्याची संधी गमावली नाही. येत्या 2 दिवसात अधिकृत उमेदवार जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात देखील होईल. ही लढत पाचपुते विरोधात इतर सर्व अशी होईल का पाचपुते विरुद्ध पोटे अशीच राहील? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.